श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर लवकरच तुळशी विवाह आपल्याकडे साजरा केला जाणार आहे। तर तुळशी विवाहासाठी तुळशीला साडी कशी नेसवायची हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी अशी बेसिक तयारी करून घेतलेली आहे। तर मी ते एका कुंडीचा वापर केलेला आहे आणि त्याखाली अजून एक कुंडी ठेवलेली आहे, तुळशीची कुंडी आणि त्याखाली अजून एक कुंडी। तर त्याखाली तुम्ही म्हणजे जी तुळशीची कुंडी आहे त्याखाली तुम्ही डबाही ठेवू शकता की आणि त्याच्याखाली मग तुम्हाला अजून जेवढी उंची पाहिजे आहे तुळशीची तर त्याप्रमाणे तुम्ही चौरंग पण ठेवू शकता। तर अशा पद्धतीने मी ते सेटिंग करून घेतलेली आहे। वरती एक ब्लाउज पीस गुंडाळून घेतलेला आहे, पिनअप करून घेतलेला आहे आणि त्यावरती नंतर एक मी काठी सिक्युअर करून घेतलेली आहे, जे आपल्याला मग पदर वगैरे व्यवस्थित करता येईल त्यासाठी मी ते काठी वगैरे व्यवस्थित दोरीने सिक्युअर करून घेतलेली आहे। तर सर्वात प्रथम आपण तुळशीला साडी नेसवण्यासाठी फोल्ड करून घ्यायची आहे, कारण साडी खूप मोठी असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी फोल्ड करून घ्यायची आहे, दोन्ही काठ एकमेकांना जोडून व्यवस्थित साडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला प्लेट पाडायचे आहेत। तर इथं पाहू शकता मी पूर्ण साडी अशी पदरापर्यंत पूर्ण फोल्ड केलेली आहे। अर्ध्यातून आपल्याला फोल्ड करायची आहे साडी। तर त्यानंतर आपण आता नेसत्या पदराकडून प्लेट पाडून घेणार आहोत। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लेट सुद्धा करून घ्यायच्या आहेत। आपल्याला जेवढ्या साईजच्या प्लेट पाहिजे तर त्याप्रमाणे तुम्ही प्लेट करून घ्यायच्या आहेत। आणि प्लेट काही झाल्यानंतर मग परत आपण त्याला एका पिनेने किंवा चिमटा असेल आपल्याकडे तर चिमट्याने किंवा पिनेने सिक्युअर करून घ्यायचं आहे। तर जास्त प्लेट झाल्या तर हातामध्ये साडी मावत नाही, त्यामुळे तुम्ही अर्ध्या प्लेट झाल्या तर मग त्याला पिनाने किंवा चिमटा असेल कपड्याला आपला असतो चिमटा तर त्याने पण सिक्युअर करून घेऊ शकता। तर मी ते पिन लावलेली आहे। त्यानंतर ज्या पुढच्या प्लेट आहेत त्यासुद्धा आपण तशाच सिक्युअर करून घ्यायच्या आहेत। तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी तसंच केलं तर तुळशीला साडी घालायला जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने तुळशीला साडी नेसवू शकता। तर इथे दुसऱ्या साईडला सुद्धा मी प्लेट पाडून तिथे पिनेने सिक्युअर करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला पदर सुद्धा सिक्युअर करून घ्यायचा आहे। पदर सुद्धा आपण मधून जो फोल्ड केलेला आहे त्याच्यात तशाच प्लेट पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि पिनांच्या सहाय्याने आपण सिक्युअर करून घ्यायचं आहे। तर इथे मी पिनांच्या सहाय्याने पदर आणि पूर्ण प्लेट्स आहेत त्या सिक्युअर करून घेतलेल्या आहेत। आता आपण तुळशी मातेला साडी घालून घेऊयात। तर इथे अशी मी पूर्वतयारी केलेली आहे। त्यानंतर आपण जो नेसता पदर आहे तर तो तुळशीला आपण अगदी साडी घालतो त्याचप्रमाणे तुळशी मातेला साडी घालायची आहे। तर तुम्ही जर दोरी घट्ट छान बांधली असेल तर त्यामध्ये सुद्धा या जो नेसता पदर आहे तर तो त्याच्यामध्ये खोवू शकता, नसेल तर मग मी जसं पिनेच्या सहाय्याने सिक्युअर केलेला आहे ब्लाऊज पीसला त्याप्रमाणे पण तुम्ही सिक्युअर करू शकता। तर मी नेसता पदर इकडच्या साईडला सिक्युअर करून घेतला आहे। त्यानंतर या साईडला सुद्धा तोच पदर आपल्याला दुसऱ्या पिनेच्या सहाय्याने सिक्युअर करायचा आहे, म्हणजे साडी आपली हलणार नाही। दोन्ही साईडने आपण पूर्ण आहे। व्यवस्थित पदर सुद्धा पिनअप करायचा आहे जेणेकरून छान असं दिसतं। तर थोडंसं एक 5 मिनिट म्हणून 5 मिनिटच नाही लागत, तर थोडासा एक 10 मिनिटं तरी वेळ लागतो, कारण आपण सुद्धा जेव्हा साडी घालतो तर आपल्यालाही वेळ लागतो। मग आपण तरी तुळशी मातेला साडी घालतोय। तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान
केलेली आहे। तुम्ही सुद्धा अगदी याचप्रमाणे तुळशी विवाहाच्या दिवशी साडी नेसवली। अगदी सोपी पद्धत आहे। या पद्धतीने जर तुम्ही साडी नेसवली तर जास्त टाईमसुद्धा तुम्हाला लागणार नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।